श्रावण बाळ व राजा दशरथ. पुराण काळात एक शांतनू नावाचा साधू आपल्या पत्नीसोबत राहत होता. दोघेही पती पत्नी अतिशय वृद्ध आणि आंधळे होते. त्या दोघांना श्रावण नावाचा पुत्र होता. श्रावण आपल्या अंध आणि वृद्ध आईवडिलांच्या सेवेत आपले सारे जीवन व्यतीत करत होता. आपल्या मातापित्याची प्रत्येक इच्छा तो पूर्ण करीत असे. एक दिवस त्याच्या मातापित्यांनी त्याला सांगितले की, बाळा, आम्ही आता खूप म्हातारे झालो आहोत. मरण्यापूर्वी आम्हाला भारतातील धार्मिक स्थळांना भेट द्यायची आहे. श्रावणाने त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि आपल्या आईवडिलांसाठी एक कावड तयार केली आणि त्यात त्यांना बसून कावड खांद्यावर घेऊन ते तीर्थयात्रेसाठी निघाले. श्रावणाची आपल्या आईवडिलांवर एवढी श्रद्धा, एवढं प्रेम होतं की त्याला त्यांचे वजन जाणवलेच नाही. कित्येक दिवस ते चालत राहिले. एक दिवस एक ठिकाणी पोहोचले. डोक्यावर सूर्यनारायण जणू आग उकत होता. अंध मातापित्यांनी श्रावण बाळास विनंती केली, बाळा, एखाद्या झाडाच्या सावलीत विश्रांती घेऊया. आमचा जीव तहानेने व्याकुळ झाला आहे. श्रावणाने एक गर्द सावलीचे झाड बघून कावड आपल्या खांद्यावरून खाली ठेवली. ते एक घनदाट जंगल होते. मातापित्यांना तेथे विश्रांती घेण्यास सांगितले. श्रावणाने आपल्या पोटलीतून पाण्याची रिकामी झारी काढली व तो पाणी शोधत जंगलात जाऊ लागला. श्रावण फिरत फिरत शेवटी एका तळ्याच्या काठी आला. आनंदाने प्रफुल्लित झाला. तो आता आपल्या अंध मातापित्यांसाठी झारी भरून पाणी नेणार यातच त्याला खूप समाधान वाटत होते. राजा दशरथ त्याच जंगलात शिकारीसाठी सकाळपासून वणवण करीत भटकत होता. त्याने हा तलाव बघितल्यानंतर एक सुस्वारा सोडला. या तलावावर नक्कीच एखादे सावज पाणी प्यायला येईल व आपल्याला शिकार सापडेल या आशेने तो जंगलात एका झाडाच्या जाळीत लपून बसला. राजा दशरथ हा धनुर्विद्येत शब्दविधी असल्याने तो आवाजावरून सावज टिपण्यात पटाईत होता. त्यामुळे आवाज ऐकू येईल असा दबा धरून बसला होता. इकडे काही वेळाने श्रावणाने खाली वाकून पाण्यात आडवी करून झारी बुडवली. त्या पाण्याचा बुडबुड आवाज येताच राजा दशरथाने त्या दिशेने बाण सोडला. त्या बाणाने श्रावण बाळाचा वेध घेऊन छातीत घुसला. श्रावण बाळ ओरडू लागला. तो आवाज ऐकून राजा दशरथ त्या दिशेने धावला. पाहतो तर त्याचा बाण एका कुमाराला लागला होता. राजा दशरथ म्हणू लागला, हा माझ्याकडून काय अपराध झाला? मला वाटले एखादे श्वान येथे पाणी पिण्यासाठी आले असावे, म्हणून मी बाण मारला. तेव्हा श्रावण बाळ त्याला म्हणाला, माझे मातापिता अंध आहेत. त्यांना तहान लागलेली आहे. त्यांना तू पाणी घेऊन जा. अशी विनवणी करून श्रावण बाळाने प्राण सोडला. राजा दशरथाने त्यात कुमाराने आणलेल्या झाऱ्यात पाणी भरून घेतले आणि वाट शोधत शोधत त्या अंध मातापित्यांजवळ पोहोचला. मन घट्ट करून त्याने त्यांना सर्व काही सांगितले. पंख तोडलेले पक्षी खाली कोसळावेत तसे ते दोघे कोसळले. त्या मातापित्याने राजा दशरथाला म्हणाले, आमचा मुलगा जेथे पडला आहे तेथे घेऊन चल. राजा दशरथ त्या दोघांना हाताला धरून नदीच्या काठावर तो कुमार पडला होता तेथे घेऊन गेला. त्याने कुमाराच्या देहाला हाताने चापचून पाहिले. त्यावेळी त्यांनी केलेला शोक ऐकून राजा दशरथ विद्ध झाला. त्या शोकविलीन पित्याने राजाला शाप दिला, राजा, तू देखील पुत्रवियोगाने मृत्यू पावशील. आणि तिथेच त्या दोघांनी प्राण सोडला.